नमस्कार मित्रांनो. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र शासनाने तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर हा निधी कोणत्या जिल्ह्यांना मिळणार, कोणाला याचा फायदा होणार आणि हा GR नेमका काय सांगतो, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर 22 जुलै 2026 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. या GR नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 आणि 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या घरकुलांसाठी एकूण 4 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा निधी नवीन घरकुल मंजुरीसाठी नसून आधीच मंजूर झालेल्या प्रलंबित घरकुलांच्या निधीसाठी आहे. तर किती निधी मंजूर झाला? तर या शासन निर्णयानुसार एकूण 4 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सन 2023-24 मधील प्रलंबित दायित्वासाठी परभणी जिल्ह्यासाठी 50 लाख रुपये, सन 2024-25 मधील प्रलंबित दायित्वासाठी पुणे 25 लाख, लातूर 25 लाख, सांगली 25 लाख, बीड 70 लाख, जालना 75 लाख, चंद्रपूर 25 लाख, छत्रपती संभाजीनगर 75 लाख, सोलापूर 30 लाख अशा प्रकारे सर्व जिल्ह्यांसाठी मिळून एकूण 4 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर कोणाला फायदा होणार? तर या निधीचा लाभ ज्या लाभार्थ्यांचे घरकुल यापूर्वीच मंजूर झाले आहे आणि निधी प्रलंबित होता अशा लाभार्थ्यांना होणार आहे. जर तुमचे घरकुल मंजूर झाले असेल आणि पुढील हप्ता किंवा निधीची वाट पाहत असाल तर संबंधित यंत्रणेमार्फत निधी उपलब्ध होण्यास मदत होईल. नंतर शासनाने आणखी काय सांगितले? निधी BIMS प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे. निधीचा वापर नियमानुसार करणे बंधनकारक आहे. खर्चानंतर उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तर मित्रांनो, या GR मध्ये नवीन घरकुल मंजुरी नाही, परंतु आधी मंजूर झालेल्या घरकुलांसाठी 4 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.